आहे DYचं कॅम्पस, DY पाटील विद्यापीठ. फर्स्ट इयरला ऍडमिशन घ्यायला येस, आमची आत्ताच ओळख झाली आहे. मी आहे UP कडून आणि ही आहे बिहार कडून. अति सुंदर दिसले की आजारी पडते माणूस. सोनीने म्हणायचं, तिला बाई म्हणायचं. सोनीबाई. सोनीबाई आम्हाला ना ते अजिबात सहन झालेलं नाहीये ते सोनीचं कौतुक. मेसेज करायचा, हिंट द्यायची ऍटलीस्ट की मी आज हा पिक्चर बघतीये. नाही मी आज हम आपके कोण पाहिला. तू सलमान खान बनून ये. मला माहित नाही. नाही मला नवरी दिसतीये सोनी दी. पुन्हा किती हार्ट आहेत? 7 हार्ट आहेत. माझी शुभादी तर भारीच दिसतीये. आय हाय हाय हाय. हाय प्रिया. हावरट बॅडमिंटनला हावरट प्लेअर चाललेला आहे लगेच. खेळणार आहे म्हणायचा अवकाश. आता कल्याणी खेळतीये माझ्या जाग्यावरती आणि प्रितीश ओव्हर कॉन्फिडन्सने खेळतो कधी कधी. प्रितीश व्यवस्थित खेळ. सगळे प्रितीश असे का शॉट मारतोय? आणि आता मी आहे त्या अवतारामध्येच मला जावं लागणार आहे. पण ते क्लोजअप कुठं जाते ते दिसायला पाहिजे की. शुभांगी चांगली खेळायची कल्याणीपेक्षा. कल्याणीपेक्षा अवघड व्हायचं. मला आज तू बुटकी का दिसायला लागलीस? नाही ड्रेस मुळे काय? लूज ड्रेस मुळे काय? मिशोचा ड्रेस. हो पाहिलाय मी, छान दिसतोय. लूज आहे है ना? हिला आता ना चल म्हटल्याशिवाय ही येणार नाही. इथंच खेळत बसणार. आम्ही चाललोय सोनीला भेटायला आणि गाडीमध्ये आम्ही दोघी दिसत नाहीये. मी दिसते. तू जरा तरी दिसते. मला उजेडात येऊ दे. अरे यार मी अजिबात दिसत नाहीये. तर मैत्रिणी मी शुभांगी आहे बरं का, ओळखून घ्या मला. मी नाही दिसत आहे. हा आता दिसते. फारच दिसायची बंद झाली. मी ना आता पकड. आपण मी आता हे केलं होतं आज. हमसा साथे मूवी चालू झाला होता आणि मी तो पाहिला. आणि जेव्हा जेव्हा आपण असे मूवी पाहतो, मी दाखवते स्वतःला जरा जरा मीच आहे म्हणून. अगं तुला नाही दाखवलं तर आवाजावरून कळणार आहे की तू शुभांगी. तू पकडलेस का ग? तर मी आज हमसा साथे मूवी पाहिला. म्हणजे मगाशी चालू होता झी दिसले ग, दिसले. मी असतो. आणि मला सांग असं होतं का की जेव्हा जेव्हा मी हम आपके कौन पाहते किंवा हमसा साथे पाहते, हम आपके कौन पाहिल्यानंतर मला असं वाटतं मी माधुरी दीक्षितच आहे आणि मी नवऱ्याकडनं अपेक्षा करते की त्याने सलमान खान होतं. मलाही होतं. म्हणजे काय होतं माहितीये, आपण मुळात फिल्मी आहोत थोड्याशा काय खूपच फिल्मी आहोत. आणि होतं असं लहान असताना तर खूप व्हायचं आणि तो हिरो खूप आवडायला लागतो. नाही हिरो नाही, मला असं वाटतं की नवऱ्याने पण तसंच वागलं पाहिजे. आणि नवऱ्याला काही माहित नसतं आपण हम आपके कोण पाहिलाय. आपण इथं रोमॅन्टिक झोन मध्ये असतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण माधुरी दीक्षितच. नवऱ्याने पण आपल्याला सलमान खान सारखं ट्रीट केलं पाहिजे. आणि नवरा कधी आल्यानंतर तो आपल्याकडे बघत पण नाही. आणि आपला असा राग. आणि बिचारा खरंच काय सांग असेल बायकोला, त्याला काय माहिती. मी त्याला मेसेज करायचा, हिंट द्यायची ऍटलीस्ट की मी आज हा पिक्चर बघतीये. नाही मी आज हम आपके कोण पाहिला. तू सलमान खान बनून ये. मला माहित नाही मला काय होतं की मला तो हिरो खूप आवडायला लागतो. मी जो मूवी बघेन ना त्या हिरोच्या प्रेमात असते. नवऱ्याकडे पण त्याच अँगलने बघायला लागतो. येस हे हा कुठल्या अँगलने दिसतोय का सलमान खान? तसं मगाशी मी हमसा साथे पाहिलं, त्यात ते बटवारा वगैरे सगळं चाललं होतं आणि रडायला येतं ग. ही पण खूप रडते. हसतात मला फार. माझ्या घरचे तर इमोशनल सीन चालू झाला ना, इमोशनल सीनकडे कुणी पाहत नाही. रिया आणि योगेश दोघेही माझ्याकडे पाहतात की मी काय करते. आणि या एक काय म्हणतात ते बेस्ट कंपनी मिळाली आहे मूवी बघायला, म्हणजे रडक्या मूवी बघायला. मी जास्त जात नाही
मूवीला, पण एकदा गेले हिच्यासोबत आणि त्यात काहीही नव्हतं रडण्यासारखं. मूवी कोणता होता का गेले? फायटर. हा, फायटर. तर प्रितीश इतका हसत होता आम्हा दोघींना की तो बोलला ह्यात रडण्यासारखा सीन कधी होता. काही मी तर आठवते. तुम्हाला तो मूवी माहिती का, मोकळा श्वास? ते 3-4 मुली असतात शरद पोंक्षेला. आणि तो मूवी आम्ही पाहायला गेलो होतो. मृण्मयी देशपांडेचा. तो मोकळा श्वास आम्ही पाहायला गेलो होतो. मी नवऱ्याच्या फार खुशीत रडले होते. असं आतमध्ये डोकं घालून आणि त्यांनी आपल्याला कुठे विचारलं ना काय झालं तुला, मग असं आपला हंबरडा भरतो, भोकड मुठ्याने पसरतो आपण. नाही झालंय मी खूप रडली आहे. घरात तर मी टॉवेल घेऊन बसते, रुमाल पण नाही, टॉवेल घेऊन. आणि ना हलायचं नाही, हल्लं की डोळ्यातून अश्रू लगेच खाली येतात ना. आणि ना हालचाल झाली आपली की बाजूवाल्यांना कळतं ना यांचं काहीतरी सुरू आहे. नाही, माझं असं झालं ना लगेच सगळे माझ्याकडे अँगल टीव्हीचा लगेच माझ्याकडे येतो. आणि मी त्या याच्या वेळेस बागबान मूवी जेव्हा लागतो, मे बी आपण आपल्या आई वडिलांशी खूप क्लोज असतो ना, अशा वेळेस आपल्याला खूप त्रास होतो जेव्हा आपण अशा आई वडिलांशी रिलेटेड. नाही, मुळात आपण त्यामध्ये घुसतो, कॅरेक्टर मध्ये घुसतो, स्वतःला तिथे ठेवतो आणि मग मूवी बघतो. आणि मला असं वाटतं माझ्या नवऱ्याबद्दल की हा का नाही रडत, किती निर्दयी माणूस आहे हा, किती निर्दयी, ह्याला रडायला येत नाही, एवढं रडण्यासारखं असताना रडायला येत नाही. आणि ते आम्हाला हसत असतात, यार काय मूर्ख आहे. आणि असं नाही की तो बागबान पहिल्यांदा पाहिजे, तो बागबान 100 वेळा पाहिला असेल मी, 100 वेळेस, पण आपण तेवढाच म्हणजे जोशात रडत असतो. किती दुःख, किती वाईट झालं. होतं का कधी कधी की यार सगळं माझं चांगलं छान चाललं होतं आणि का म्हणून रडका पिक्चर बघितला, वातावरण खराब करून घेतलं, मूड खराब करून घेतला दिवसभर त्याच मध्ये. आणि मी सांगते, मला हे जास्त कधीपासून झालंय, जेव्हापासून मला रिया झाली आहे. मी ऑब्झर्व केलंय, जेव्हापासून मी आई झाली आहे ना, मला तेव्हापासून जास्त इमोशनल ब्रेकडाऊन व्हायला लागले. आपण जास्त हळवं होतो आई झाल्यानंतर. आधी आपण थोडेसे ठीक आहे. मी आधी मला बघितलेले मूवीज आठवत नाहीत, मी जास्त movies बघत आम्ही नव्हते. चिमणी पाखरं पाहिला होता थिएटरमध्ये, मंचर थिएटरमध्ये. अक्षरशः पायऱ्यानं बसून 3-3, 4-4 वेळा पाहिला. त्यावेळेस लोक ट्रॅक्टरमध्ये यायची तो चिमणी पाखरं पाहायला. त्या मूवीला सुद्धा मी एवढी रडली आहे की मी पिक्चर टीव्हीवरच पाहिला तो आणि मी पण रडले होते. मी तर रडतेच यार, मी कशालाही रडते वेड्यासारखी. हे मी सारखंच आहे त्या बाबतीत, खरंच सारखं आहे. कुणीतरी मला पहिल्यांदा भेटलं, मला सिरियलमध्ये एखादी अशी चांगली लाईन जर आली ना, की अशी प्रेमाची लाईन किंवा इमोशनल लाईन, तरी अंगावर काटा येतो, डोळ्यात पाणी येतं. आज वाटतं हे आपल्यासाठीच आहे. नाही, मी पर्टिक्युलर ना म्हणून कधी कधी ना टाळते अशा मूवीज बघायला. बरं, सगळं चांगलं चाललेलं असतं आपल्या आयुष्यात आणि उगाच रडून घ्यायचं, डोळे लाल करून घ्यायचे, डोकं दुखवून घ्यायचं. नंतर थोड्या वेळानं त्रास व्हायला चालू होतो आपण रडलेलं. खरंच सोनीला भेटायला चाललोय आणि प्लॅन नव्हता आमचा, उद्याचा होता, पण अचानक झाला. म्हणून मग मी आता आहे त्या बॅडमिंटनच्या अवतारात चालतीये. दिसल्याचा परिणाम आहे हा की सोनी आजारी पडली. अति सुंदर दिसू नये यासाठी सोनी, अति सुंदर दिसले की आजारी पडते माणूस. सोनी नाही म्हणायचं, तिला बाई म्हणायचं. सोनीबाई आम्हाला ना ते अजिबात सहन झालेलं नाहीये ते सोनीचं कौतुक. माझ्या व्हिडिओ खाली एवढ्या कमेंट आल्या सोनीला, एवढ्या आलेत, माझ्या पण आलेत. मला असं वाटलं मी व्हिडिओ दिसत नाही की काय माहिती बहुतेक त्या दिवशी. नाही, दिसत होती गोड आणि आजारी आहे बाई. आता त्या बाईला भेटायला चाललोय आणि चला मग आता आम्ही ना पोहोचलो की तिला पण थोडंसं शूट करून दाखवतो की बाईची काय अवस्था आहे सध्या. ठीक आहे कल्याणी? ओके. तुझा नवीन फोन कधी येणार? आता हे पण सांगायचं. मग काय हात दुखायला लागला माझा तुझा फोन उचलून. बघ ना, तो हलका फुलका फोन असणार आहे नवीन मला. तर मला ब्लॉगिंग चालू केलंय म्हणून मी आल्यावर मी नक्की दाखवेन कुठला आहे आणि कोणता आहे. आता काही सांगायचं नाही, सस्पेन्स आहे. आणि हात माझा भरून आलाय मैत्रिणीनो, हिचा हात जड फोन उचलून ठेवते मी आता. बाय. हॉस्पिटलमध्ये भेटू आता डायरेक्ट. हे आहे DYचं कॅम्पस, DY पाटील विद्यापीठ. फर्स्ट इयरला ऍडमिशन घ्यायला. येस, आमची आत्ताच ओळख झाली आहे. मी आहे UP कडून आणि ही आहे बिहार कडून. दुसरं नाही काही मिळालं. अजिबात नाही, कारण ना आवडीचे ते बिहार, UP बिहार. माझ्या खूप सारे क्लासमेट्स बिहारचे आहेत. सिरियसली माझे खरंच आहेत, खूप सारे क्लासमेट आहेत. कुणी छपराचे आहे, कुणी गयाचे आहे, अजून 2-3 नाव आहेत मी विसरले. माझे नाही आहेत तिकडे कोणी, मी हिच्यामुळेच बोललीये बरं का, असं माझे नाही आहेत कोणी तिकडे. तर फर्स्ट इयरला ऍडमिशन मिळते. तुम्ही सांगा कुठल्या याला घेऊ ना. माझं स्वप्न होतं ना की डॉक्टर बनायचं, तर ते राहून गेलं होतं. मग आता असं म्हटलं की थोडासा वेळ आहे तर आपण करून घ्यावा एखादा कोर्स. मग मी डायरेक्ट MBBS करते. हिला नाही मिळालं, मग ही BHMS करते बोलली. हिला BMS ला पण नाही मिळालं. मी खूप ढ आहे, मला खूप कमी मार्क्स आहेत म्हणून मला नाही मिळालं. हिला मिळालं तर ही डॉक्टर होणार आहे. मी हिच्या हाताखाली नर्स म्हणून काम करणार आहे. आणि मी नर्स ऍडमिशन पण नाही घेणार, ही मला असंच घेणार आहे. हाताखाली पेटी पकडायला. नर्स, सीझर, नर्स, बँडेज. येस. एक चॅरिटेबल हॉस्पिटल इथं आहे.
हा तू पेशंट आहेस. हाय सोनी. स्पेशल मीटिंग आहे तुझ्या. बघा तुमची प्रिय सोनी, यंग सोनी, सुंदर सोनी दृष्ट लागलेली आहे तिला आणि बाई आजारी पडलेली आहे. सोनी तिने तुझं नाव ठेवलंय सोनीबाई. तुला ती सोनीबाई म्हणणार. नक्की आजारी असते का फक्त नाटक करते ही? बघून वाटत नाही मला पेशंट आहे म्हणून. ते फक्त ते तुम्ही लोक आले ना की गोड बोलता नाही चालेल असे कडू असे हा ना? बरं. चालतं प्रायव्हेट मध्ये सगळ्यांचं चालतात. सगळं चालतं. हे बेड कोणासाठी रिकामं ठेवलंय? पेशंट जनरली आज आल्यानंतर पेशंट झोपलेला असतो ना. झोप आम्हाला वाटू दे. बघू अरे बघू रे, दिसू दे रे, चालतंय. चिनू कुठे आहे चिनू? हो काल सरांनी पण सांगितलं तुम्ही एकतर उन्हात फिरताय प्लस तुम्ही बाहेरचं खाताय आणि ते जे पाणी वगैरे असतं तुम्ही जे खातं त्याच्यामध्ये आपण जर पाणीपुरी खाल्ली किंवा काय तर ते पाणी थोडं चांगलं नाही आहे म्हणून. सोनी मी तुला भेटायला नाही आली आहे. आमचा जर लग्नाचा व्हिडिओ झाला आहे ना 2 दिवसांचा, त्याच्यामध्ये फक्त सोनीसाठी कमेंट्स आल्यात. एवढ्या कमेंट्स आल्यात आणि एकीने मला स्पेशली विचारलंय. ती कमेंट मी तिला वाचून मी तुझ्याकडनं काय म्हणते ते जबाब घ्यायला आले. काय म्हणतात त्याला ते? तिच्या फिटनेसचं रहस्य विचारतायत सगळे. फिटनेस रहस्य. ते म्हणतील मला विचारा मला किती त्रास आहे हा फिटनेस ठेवायला. नाही मी तुला ती कमेंट वाचून दाखवते. थांब शिवाली तुझा फोन ओपन कर. कळू दे ना तू किती सुंदर दिसते ते सगळ्यांना. थांब ए थांब, ही नाहीये ती. मग ती पण रीड कर ना. ती वाली साधनाची पण रीड कर. हो ना. ए ही कमेंट काय माहितीये? हा. तुम्ही फ्रेंड्स किती माझ्या सॉरी की तुम्ही थांब मॅडम आपल्याला कॉपीराईट देतील. हा बोला. तुम्ही फ्रेंड्स किती मजा करता ग. हा. नुसती धमाल, भारी दिसताय सगळ्याच आणि 8 हार्ट्स आहेत. हा 8 आहेत हा 8. म्हणजे आम्हाला आणि आमच्या नवऱ्यांना सुद्धा हार्ट्स आलेले आहेत. सोनी दी तर हिरोईनच दिसतीये. डॉट खरंच नवरी दिसतीये सोनी दी. पुन्हा किती हार्ट आहेत? 7 हार्ट आहेत. माझी शुभादी तर भारीच दिसतीये. आय हाय 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 इथे पण 8 हार्ट आहेत. इथं माझी म्हटलं साधना. थँक्यू साधना. पुढे कल्याणी दी तुम्ही सगळ्याच संतूर मॉम आहे. आणि 5 हार्ट. असं वाटतं की कॉलेज डे चालू आहेत तुमचे. खूप साऱ्या स्माइलीज. मी शुभादीची फॅन होती आता तुझी पण. पुन्हा खूप साऱ्या स्माइलीज, खूप सारे हार्ट्स. श्री स्वामी मला समर्थ. 8 हार्ट्स आहेत तर ते सांग तुझ्या. तुला 8 नाही आहेत, मला 8 आहेत. साधं मला पण 8 पाहिजे. कमी मला. श्री स्वामी नाही आहेत ते सगळ्यांनाच आहेत. श्री स्वामी समर्थ. आणि 500 सबस्क्रायबर्स साठी कॉंग्रॅच्युलेशन्स. लवकरच 1K कम्प्लीट होणार. आणि ते असं ते फुलं ते काय बोलतात त्याला, ते वेगळी वाली ती असं. हा ठीक आहे. ती जी मेन वाली दुसरी वाली आता अजून कुठली वाली? यार कसल्या भारी दिसताय तुम्ही सगळ्या. आणि नाव सोनी तर सांग. सविता. सोनी तर काही विषयच नाही. सो प्रिटी यंगस्टर्स. यंगस्टर म्हटलं सोनी लगेच हिंगेकडे पाहतीये, तुमच्याकडे पाहतीये. तुमची रिॲक्शन पाहिजे तिला. हा मला तरी खूप कमेंट ऐका कामिनीची कमेंट आहे ही. कामिनी. आणि ह्या सगळ्या माझ्या सबस्क्रायबर आहेत. ओके. पहिल्या माझ्या मैत्रिणीत, नंतर कल्याणीच्या आणि नंतर सोनीच्या फॅन. सोनी ताई खरंच खूप छान दिसत होती. पण माझा एक क्वेश्चन विचार ताई. तू सोनी ताईला नाश्त्यामध्ये ती काय खाते? ताई काय त्या ताईचा मुलगा 23 इयरचा आहे आणि कसली भन्नाट भारी दिसती ती ताई. आणि आज तर काय गोड दिसत होती. आणि हो कल्याणी ताई, निर्मला ताई आणि शुभांगी ताई तुम्ही तिघी पण खूप मस्त दिसत होत्या. थँक्यू कामिनी. आहे त्याचा व्हिडिओ नक्की बनवशील. मला बघायचंय की काय सांगते ती ताई. काय खाता मॅडम नाश्त्यामध्ये? नवऱ्याचं डोकं. आज रहस्य तुमचं. नवऱ्याचं डोकं 101%. काय म्हणणं आहे तुमचं? खाते नवऱ्याचं डोकं? बघू इकडे बघ. ए मी तुला सांगू मला ना ही उलट आज सुंदर दिसते जास्त. हा नॅचरल स्किन. ती मला म्हणजे ती जेव्हा मेकअप मध्ये होती गेटअप मध्ये होती छान आहे की नाही? हो. म्हणजे नॉर्मल नाही मेकअप करते ना हा. तर ती अशी.
अशी अशी Reaction द्यायला पाहिजे. गेलं. म्हणजे नाही करणार. खरं जर बघितलं ना ही आता कशी फ्रेश वगैरे ज्यावेळेस ती मेकअप करते ना ती मला नाही चांगली ती दिसली. कॉन्शियस होते मी तिला सांगतो आणि मी तिला कित्येक वेळा सांगितलेलं आहे की तू ते करत नको नॉर्मल तू फक्त फ्रेश दिसते ती त्याच्यावर मेकअप गोड दिसते. नाही ती थोडी कॉन्शियस होते की ते कॅरी करण्याचं बर्डन घेते थोडंसं मला असं वाटतं. नाही मला मेकअप खूप सुंदर दिसते. इवन माझे दादा पण मला नेहमी म्हणतात तुम्ही सगळ्याजणी मेकअपपेक्षा बिना मेकअपच्या जास्त चांगलं दिसता. जेव्हा जेव्हा तुम्ही त्या पार्लरवाले तुमच्यावर त्यांचं तर म्हणणं असतं ज्या थोपता ना तुम्ही आता मी तो शब्द नाही वापरणार. पार्लर मध्ये जायची तुला गरज नाही. तुला नाही, पण मी सांगितलं. पेंटिंगची गरज नाहीये नाही बिलकुल. पण आय लव्ह इट. आय लव्ह इट. तू अशी कसली छान दिसतेस आज उलट. हो ना. हो. एसी येते ना. तिला किती काही म्हटलं ना तिला की तिला एवढं गरज नाहीये मेकअपची. नाही गरज. एवढं ते लावायचं मागे ते लावायचं ठीक आहे पण एवढं थापते ती हा तिच्या स्किनला गरज नाहीये बिलकुल. चांगली स्किन आहे तिची. हेल्दी स्किन आहे. हा हे बरोबर आहे हे बरोबर आहे. त्याच्यावरती जवळजवळ ती स्किन मेंटेन करायला वर्षाला लाख दीड लाख रुपये खर्च. काय करायचं? काय म्हणायचं सोनी काय म्हणायचं यार आज माझा व्हिडिओ खूप चालणार आहे. माझा व्हिडिओ आज खूप चालणार आहे हा. नाही खरं म्हणजे आहे मी सांगतो ना. नोटवरती हा व्हिडिओ इथेच बंद करतेय. भांडणं वाढायला लागली आहे. आम्ही आता हे सिरियस डिस्कशन थोडंसं फोन बंद करून करतो. मला तर इकडून असं. सोनीला जेव्हा घरी बोर होतं तेव्हा ती हॉस्पिटलचा फील घेते काय सोनी हा ना. बरं मला काय म्हणायचंय काही चहा कॉफी नाही मिळत का ह्या 5 स्टार मध्ये फोन केल्यानंतर येत नाही का. चांगलं खाते. नाही का जरासं ही भाजी खाऊन बघ. तोंडात पाणी सुटलं माझ्या जेवण बघून. नाही, नाही, तिला मी म्हणते ही भाजी खाऊन बघ. नाही ते पातळ आहे नको माझा. सोयाबीन आहे का हे तर सोनी खूप पानसट भाज्या खातीये हॉस्पिटलमध्ये. चिकन मला वेज जेवणाचं चिकन आहे आमच्याकडे सोयाबीनला वेज चिकन म्हणतात. एकदम सात्विक फूड खातीये ती सात्विक. माझं जेवण असंच लागतं. ही जेवणाची वेळ आहे माझी त्यामुळे मला भूक लागली ग. मग जेव ना. नाही नाही घरी करू ना जेवण. सफरचंद काय नाही नको खरंच खा, खरंच खा. नको आम्ही काही आणलं नको. नाही. नाही, स्वयंपाक करून सोनीचं खाऊन आली. जातो. आम्ही गेले. नाही संपणार ते. घे ना. खरंच नाही. घे. कल्याणी अगो खरंच आपण हिला खाऊच नाही आणला. गाडीत सगळं काही आहे द्राक्ष आहे पपई आहे पण तिला आता काय खायचंय तिला घरी नेऊन देईन मी. आणि तिला हौसेने विचारलं होतं सोनी तुला खाऊ काय आणू. काम नाही, प्रमाण काय, तर भूक लागली. ते मग मी नाही खाणार तुम्ही खाणार आहे. मला नाही म्हण नाही माझ्या म्हण वाचून झालं नाही म्हण तुझा. सॉरी. चलो बाय. कोणतं? किती तास गप्पा मारल्या आपण तू तथागत वाचलं ना बुद्धांचं माझ्याकडे. अर्धा तास 1 तास झालाय 1 तास गप्पा मारला तर बाय. ओके विद्या पण आली आहे बाय विद्या.